करतायत, काही शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमची उपस्थिती ही आम्हाला पाहायला मिळते। आज सत्याचा मोर्चा होतोय, ज्या पद्धतीचे आरोप होतात मतदार याद्यांबद्दल, काय वाटतं? मग हे सगळं उद्धव साहेब आणि राज साहेब चांगलं करतील म्हणूनच मी इथं आलेलो आहे। माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी मूळचा दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे। आता मी केसनमध्ये राहतोय आणि केसनचे सरपंच आहे मिलिंद नाना हरगुडे, परमहंस भाऊ हरगुडे आणि आमचे विशाल भाऊ हरगुडे धाराडीचे सरपंच आहे बघा। त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय मला की कसल्या परिस्थितीत तुम्ही कुठल्या मोर्चा असला काय असला तरी जात जा म्हणून। केसनगावचे सर्व सरपंच आहे, 4-5 सरपंच आहे आणि आमचे बाळासाहेब हरगुडे हे काही हे स्वतः मला पाठवतात। हो, त्याच्यामुळे मी येत असतो। तुम्हाला माझ्या दसरा मेळाव्यात मी आलतो। माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। मी गेले 30 वर्षापासून हारत घेऊन येत आहे आणि स्वतः आता उद्धव साहेब ठाकरे माझ्या स्वतः घरी येणार आहे, माझ्या वडिलांना भेटण्यासाठी बी आणि कौतुक बी करणार आहे। आणि पक्षासाठी एवढं मोठं योगदान आज आम्ही 30 वर्षापासून हारत मुंबईत घेऊन येत आहे। हे सोपं नाही, पावसात येतोय, पाऊस ऊन वारा आजपर्यंत पक्षासाठी काही पाहिलं नाही। असे शिवसैनिक निष्ठावंत मोजकेच राहिलेत आणि जे आज म्हणतात की बॅलेट पेपरवरती सगळ्या निवडणुका घेतल्याच पाहिजे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहेत, जनतेमध्ये ते पुन्हा एकदा उतरणार आहेत। राज साहेब आणि उद्धव साहेब अजून तर आमचे काय त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही। साहेबांशी आहे पण राज साहेबांशी तर काहीच नाही। आज काय जर गाडी पाहिली साहेबांनी, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तर 100% पाहत्यान आणि कौतुक करत्यान माझं की एवढं मोठं योगदान तुम्ही आज लावलंय। आणि काय अजून पक्षात काही असन कुठभरी काय चाललंय, आता तुम्ही सांगताय काँग्रेसचा झेंडा अमकं झालं फलानं झालं, त्याच्यात काही विषय नाहीये, सगळ्यांशी चांगलं आहे। बरं, सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये आणि यावरून विरोधकांकडून जोरदार टीका सत्ताधाऱ्यांवर केली जाते। सरकार घाबरलेले आहे। उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार। त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे। परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार। हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही, ते एक्सपोज झालेलं आहे। तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात। तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा। त्यामुळे उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा